नमस्कार, मी स्नेहल. तडकावी स्नेहाजी चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. उकळीचे मोदक तर करायचे आहे, पण पाकळ्या कशा करायच्या जमत नाही किंवा आतलं सारण अतिशय ड्राय होतं किंवा चविष्ट होत नाही. तर तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर आज आपल्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत आणि तुम्ही बघू शकता पाकळ्याही अतिशय सुरेख बनलेल्या आहेत आणि सारणही मस्त असं रसरशीत झालेलं आहे. तर आजची उकळीचे मोदक बनवायची जी प्रोसिजर आहे जरा वेगळी आहे नेहमीपेक्षा. तर इथे मी 1 वाटी ओला नारळाचा कीस घेतलेला आहे आणि त्यामध्ये 1 वाटी गूळ किसून घेतलेला आहे. ही जी पद्धत आहे, माझ्या एक शेजारी कोकणातल्या काकू असतात आणि त्यांच्याकडे मी ही पद्धत बघितली आणि मला ती फार आवडली. तर मी विचार केला की चला आपल्या यूट्यूब फॅमिलीसोबत पण ही पद्धत शेअर करायला हवी आणि हे दोनही छान एकजीव करून याला अर्धा तास झाकून ठेवायचं. याने काय होईल ना की गुळाला छान पाणी सुटेल आणि ते अतिशय असं चविष्ट सारण बनून तयार होईल. तोपर्यंत आपण उकळ काढून घेऊया. तर उकळ काढायसाठी इथे मी 1 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तांदळाचं पीठ कसं बनवायचं याचा ऑलरेडी व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे. आता 1 वाटी पिठासाठी 1 कप पिठासाठी अर्धा कप पाणी वापरायचं आपल्याला. पाणी अतिशय जास्त नको आणि त्यात थोडंसं चवीपुरतं मीठ आणि 2 ते 3 चमचे साजूक तूप घालून घेणार आहोत आणि आता छान याची उकळ काढून घेणार आहोत. तर पाणी उकडायला सुरुवात झालेली आहे. आता हे जे तांदळाचं पीठ आहे थोडं थोडं करून आपण यामध्ये घालून घेऊया. तर हे बघा, जर तुम्ही योग्य प्रमाण वापरून उकळ काढली तर तुमची उकळ कधीच चुकणार नाही. कारण फारशा लोकांना असं असतं ना की त्यांना उकळ काढता येत नाही. तर नेहमी लक्षात ठेवायचं, जेवढं आपण पीठ घेतो आहे त्याच्या अर्थ थोडं जास्त आपण पाणी वापरायचं. त्याने अतिशय अशी लुसलुशीत आणि मऊसूद उकळ आपण काढू शकतो. आता हे बघा, इथे मी उकळ काढलेली आहे. आता आपण याला झाकून द्यायचं आणि गॅसचा फ्लेम बंद करून ठेवायचा आणि ते 5 ते 10 मिनिट तसंच ठेवून द्यायचं आहे. हे बघा, 5 ते 10 मिनिट झालेले आहे आणि उकळ छान अशी शिजलेली आहे. आता आपण एका परातीमध्ये याला काढून घेऊया. तर तुम्ही बघू शकता हाताला फार चटके लागते. ते अतिशय गरम आहे. तर आपल्याला थोडी याला गार करून घ्यायची आहे, पण अतिशय गार होऊ द्यायची नाही. हाताला सहन होईल अशी उकळ गरम असेल तेव्हा याला छान मळून घ्यायची आणि मळताना नेहमी दुधाचा वापर करायचा आणि तोपर्यंत उकळ छान मळायची जोपर्यंत ती पूर्ण थंड होत नाही. नाहीतर ती उकळ पीठ जे आहे तांदळाचं ते असं घट्ट येत जातं आणि तुम्हाला मग ते वारंवार मळावं लागेल. त्यासाठी छान थंड गार होईपर्यंत थोडं थोडं दूध घालून आपण याला छान मळून घ्यायचं. तरच जे आपले उकळीचे मोदक आहे, उकळ आहे, ती छान अशी मऊसूद अशी लुसलुसीत होईल आणि ती वारंवार कडक येणार नाही. तर एवढी उकळ मला मळायला कमीत कमी अर्धा कप दूध लागलेलं आहे आणि दूध हे थोडंसं कोमटच वापरा. तर आजची जी मोदकची पद्धत आहे ना थोडी वेगळी आहे आणि याआधी पण आपले उकळीचे मोदकाची रेसिपी आपल्या यूट्यूब चॅनलला अपलोड झालेली आहे. तर ती पण रेसिपी तुम्ही बघू शकता. त्यामध्ये वेगळ्या पद्धतीने उकळीचे मोदक केलेले आहे. इथे अर्धा तास झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता पाणी छान सुटलं आहे गुळाला. तर आपण आता स्टफिंग म्हणजे सारण तयार करून घेऊया. तर इथे मी घरातलं साजूक तूप वापरलं आहे. 2 ते 3 चमचे साजूक तूप वापरायचं आहे आणि त्यामध्ये खसखस घालून घ्यायची आहे. अर्धा चमचा मी इथे खसखस घातली आहे. जे पारंपरिक उकळीचे मोदक असतात ना त्यामध्ये ड्रायफ्रूट्स वगैरे वापरलं जात नाही. तर मी पण आज इथे ड्रायफ्रूट्स वगैरे काहीही वापरणार नाही आहे. फक्त खसखस वापरलेली आहे आणि हे गूळ आणि खोबऱ्याचं जे आपण मिश्रण तयार करून ठेवलं होतं ते यात घालून घेऊया आणि 1 मिनिट छान परतून घेऊया. त्याने काय होईल की जे गूळ आहे त्याला छान
अजून पाणी सुटेल. आणि जसं याच्यामध्ये थोडं पाणी सुटलं तर आपण याच्यामध्ये पाण्याचा वापर केलेला नाही आहे, तर त्यामुळे मिश्रण कडक नको व्हायला त्यासाठी थोडंसं दूध घालून घ्यायचं. तर अर्धा कप एवढं दूध घालून घ्यायचं आणि याला छान असं ड्राय होईपर्यंत शिजवून घ्यायचं. अतिशय मी आज ड्राय करणार नाही आहे, कारण आपल्याला जे उकडीचे मोदक आहे त्याच्यातलं जे स्टफिंग आहे ना ते छान असं रसाळ व्हायला हवं आहे. आणि थोडीशी मी इथे वेलची पूड घालून घेतलेली आहे आणि इथे हे कन्सिस्टन्सी एवढी मला प्रॉपर वाटते. आणि जर थोडं थंड झाल्यावर पुन्हा हे घट्ट येईल तर आपण गॅस बंद करून देऊया. आणि गॅस बंद केल्यावर पण थोडंसं 1 मिनिट त्याला परतून घ्यायचं, म्हणजे ते जळणार नाही. आणि इथे बघा 15 ते 20 मिनिट झालेले आहे आणि उकड छान अजूनही नरम आहे. आणि उकड नेहमी झाकून ठेवायची, त्याने ते कडक येत नाही. आणि आता तुम्हाला अतिशय सोपी पद्धत दाखवणार आहे. याआधी पण मी उकडीच्या मोदकाची रेसिपी शेअर केली आहे, त्यामध्ये हाताने पाकळ्या कशा करायच्या. आणि अतिशय जर तुम्हाला घाई असेल आणि मोदक करायचे आहे आणि ते दिसायला सुरेख पण हवे असेल तर आजची पद्धत तुम्ही नक्की करून बघा. जर तुम्ही खूप जास्त प्रमाणात मोदक करत असाल, जे कुणी करतात 108 असे वगैरे मोदक करतात, मग तेव्हा पाकळ्या करायला फार वेळ जातो. मग त्यावेळेस ही अशी पद्धत तुम्ही वापरू शकता. तर एक छान पारी तयार करून घ्यायची, थोडीशी त्याला असा म्हणजे वाटीसारखा शेप द्यायचा आणि नॉर्मल आपण जसा मोदक पॅक करतो ना तसा पॅक करून घ्यायचा. म्हणजे इथे आपल्याला हाताने पाकळ्या करत बसायची गरज नाही आहे. आणि ही पद्धत फार इंटरेस्टिंग आहे. मी ज्यांना ही पद्धत शिकवली आहे त्यांना फार आवडलेली आहे. आणि जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते काढून घेणार आहोत आपण. आणि आता आपल्याकडे एक छोटासा स्पून घ्यायचा. तो स्पून अतिशय शार्प नको. हे बघा मी एक नॉर्मलसा असा एक मोदकचा आकार दिला आहे. आणि आता एका स्पूनच्या मदतीने छान अशा पाकळ्या तयार करून घ्यायच्या. या पाकळ्या दिसायला इतक्या सुंदर सुरेख दिसतात आणि एकसारख्या होतात. आणि हे मोदक अतिशय सुंदर आणि सुरेख दिसतात. म्हणजे हाताने जर तुम्हाला पाकळ्या करता येत नसेल तर तुम्ही ही पद्धत नक्की वापरून बघा. आणि जर तुम्हाला हाताने पाकळ्या कशा करायच्या याचा व्हिडिओ बघायचा असेल तर मी त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, ती नक्की चेक करा. आणि इथे बघा मस्त असे सुरेख उकडीचे मोदक बनवून तयार आहे. आता आपण याला वाफवून घेऊया. तर मी इथे ऑलरेडी स्टीमर गरम करून घेतलेलं आणि स्टीमरमध्ये एक सुती कापड टाकायचा किंवा तुम्ही केळीचं पान, हळदीचं पानही वापरू शकता आणि फ्लेवर छान येतो. पण आज माझ्याकडे हळदीचं पान अवेलेबल नव्हतं तर मी साधं एक आपलं किचन टॉवेल वापरलेला आहे. कारण जर आपण डायरेक्ट वाफवलेत मोदक तर ते त्याला जो स्टीममुळे असं पाणी सुटतं, त्याच्यामुळे कापड नक्की वापरा. आणि थोडासा फ्लेवरसाठी, तसा पारंपरिक मोदकाला केसरचा फ्लेवर नसतो, पण आपण आज थोडंसं केसर पण वापरूया. त्याने दिसायला ते फार सुरेख होतं आणि थोडा केसरचा फ्लेवरही येतो. तरी ते एक एक करून असं केसर घालून घ्यायचा आणि कमीत कमी 10 मिनिट हे छान वाफवून घेणार आहोत आपण. तर या गणपतीला तुम्ही ही पद्धत नक्की करून बघा. आणि कुठलेही प्रश्न असेल उकळ काढण्याबद्दल किंवा सारण करण्याबद्दल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारू शकता. हे बघा इथे 10 मिनिट झालेले आहे आणि छान मस्त असे गरम गरम आपले उकडीचे मोदक इथे तयार आहेत. केसरही छान पसरलेला आहे आणि रंगही अतिशय सुरेख आला आहे. मी एक मोदक तुम्हाला कट करून दाखवते आहे की आपलं जे आपण स्टफिंग बनवलं आहे खोबऱ्याचं ते किती छान असं रसरसीत झाले. आणि बघा जर असे मोदक खायला मिळाले आणि मस्त असे गरमागरम साजूक तूप घालून याला सर्व करा. आणि गणपती बाप्पांसाठी यावर्षी अशा पद्धतीच्या उकळीच्या मोदकाचा नैवेद्य नक्की करा. आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली आणि रेसिपी आवडली असेल तर तडका विथ स्नेहाची